काल शिवसेना उभाटा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार राजाभैया पवार यांनी नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश करून महायुतीचे उमेदवार श्याम खोडे यांना जाहीर पाठिंबा दिला होता। या घटनेला 24 तास पूर्ण होत नाही तोच शिवसेनेचे दुसरे बंडखोर उमेदवार यापूर्वी 2 विधानसभा लढलेले निलेश उर्फ शशिकांत पेंढारकर यांनी सुद्धा महायुतीचे श्याम खोडे यांना पाठिंबा देत भाजपामध्ये प्रवेश घेण्याची तयारी दर्शवली। यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव गजानन टेंगडे व ज्ञानेश्वर जाधव यांनी सुद्धा भाजपामध्ये सामील होऊन महायुतीचे उमेदवार श्याम खोडे यांना पाठिंबा दिला आहे। वाशिम विधानसभा क्षेत्रामध्ये अचानक घडून आलेल्या या पक्षांतर व पाठिंब्याच्या घटनेमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे। दरम्यान भाजपाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे यांनी सांगितले की या प्रवेशामुळे महायुतीची ताकद अधिक वाढणार असून वाशिम जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघात महायुतीला निर्णायक असा लाभ होईल। या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे वाशिमसह रिसोड आणि कारंजा या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे। शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर नेते आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या पदाधिकाऱ्यांचा भाजपाला झालेला पाठिंबा या निवडणुकीत भाजपाच्या संधी अधिक बळकट करते का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। पाहत रहा वत्स गुलमला ह्यू, आपली संस्कृती आपला वसा। भारतीय जनता पार्टीमध्ये वाशिमचे माजी नगराध्यक्ष उवाटामधून अशोकभाऊ हेडा यांनी देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बावनकुळे साहेब यांच्या विश्वास ठेवून त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर राजाभैया पवार यांनी सुद्धा काल स्वतः नागपूरला देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हाताने प्रवेश केलेला आहे। तसेच आमचे गजाननराव ठेंगळे यांनी सुद्धा उबाटामधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आमचे ज्ञानेश्वर भाऊ जाधव हे सुद्धा उबाटामध्ये होते, यांनी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या समक्ष प्रवेश केलेला आहे। आणि आमचे मित्र निलेश भाऊ पेंढारकर यांनी सुद्धा आज उबाटाचेच ते होते बंडखोर अपक्ष, त्यांनी सुद्धा आज इथे पाठिंबा भारतीय जनता पार्टीला जाहीर केलेला आहे। परंतु हा पाठिंबा जाहीर करताना त्यांचा हा प्रवेशच आहे, परंतु त्यांचा प्रवेश फक्त त्यांची इच्छा आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते माझा प्रवेश व्हावा। त्याच्यामुळे देवेंद्रजींनी त्यांना आज वेळ दिली की तुम्ही आज या, आज आपण प्रवेश करून घेऊ। तात्पुरता त्यांचा आम्हाला सुद्धा इथे पाठिंबा आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद ही या मतदारसंघापुरतीच नव्हे तर जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे। कारण हे सगळे लोक तोलामोलाचे आहेत, यांचा नुसता शहरापुरता किंवा तालुक्यापुरता संपर्क नाही किंवा मतदारसंघापुरता संपर्क नाही, तर हे लोक जिल्ह्यामध्ये यांची छाप सोडणार आहेत। आणि निश्चित उद्याच्या तारखेमध्ये भारतीय जनता पार्टी ह्या जिल्ह्यामध्ये भाजपमय करण्यासाठी या सगळ्या लोकांची मला मदत होईल, याच्यामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही। आपण अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल केली होती, गटागटाकडून बंडखोरी करून, मात्र आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, नेमकं काय कारण आहे? कारण फक्त इतकंच आहे की ज्या पद्धतीने मी गोरगरीब मायाव जनतेची सेवा करत आलेलो आहोत आणि ही सेवा सुद्धा मी बीजेपी मध्ये राहून करू शकतो। फक्त बीजेपी हा पक्ष असा आहे की निष्ठावंतांना मोठा करणारा पक्ष आहे आणि माझी जी निष्ठा आहे आणि निष्ठावंतपणे प्रामाणिकपणे काम करून या बीजेपी पक्षाला वाढवण्याचं मी काम करणार आहोत। आणि बीजेपी यांच्या माध्यमातून आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेऊन आणि दादा यांच्या नेतृत्वामध्ये या वाशिम जिल्ह्यामध्ये बीजेपी वाढवण्यासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी काम करणार आणि करत राहणार। काही आश्वासन दिलंय का तुम्हाला या सगळ्या? हे बघा, सध्या अशी परिस्थिती या वाशिम मंगळपीर मतदारसंघामध्ये झालेली आहे की राजाभाईने काहीतरी घेऊन देऊन काहीतरी हा व्यवहार केलेला, परंतु हे सर्व खोटी बातमी आहे। मी फक्त साहेबांना हेच बोललोय की साहेब, फक्त तुमचा आशीर्वाद मला हवा आहे। खऱ्या अर्थानं मी या समाजसेवक आणि समाजसेवा करत असताना गोरगरीब जनतेची समस्या असते, ते समस्या फक्त एक रस्त्यावर राहून काम करणारा कार्यकर्ता समजू शकतो। आणि मी त्यांच्याकडून फक्त इतकंच वचन घेतलेलं आहे की साहेब, आपल्याला आपला आशीर्वाद फक्त मध्ये इतक्यासाठी पाहिजे की मी ज्या गोरगरिबांसाठी धावतोय त्या गोरगरिबांसाठी धावून त्यांचे काम पूर्ण करावं आणि करत राहावं, ही अशा प्रकारची मी साहेबांकडून आशीर्वाद घेतलेला आहे। बोलायचं म्हणजे पैसे घेऊन दिलं, मला त्याचा तिरस्कार आहे, कारण मी इमानदार माणूस आहे।
म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला. पण आपण कुठेतरी कमकुवत पडू शकतो आणि आपल्यामुळं हिंदुत्वाची जी सीट आहे BJPची ती पडू शकते, म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला. असं मला वाटलं की आपल्यामुळं काही नुकसान नाही झालं पाहिजे. शेवटी हिंदुत्व महत्त्वाचं आहे. यामध्ये काही तुम्हाला आश्वासन वगैरे देणार नाही, आश्वासन नाही. हिंदुत्वाच्या पुढे आश्वासन काहीच नाही ना. आपण तिथे जगून राहिलो. प्रवेश होणार आहे का? प्रवेश आहे सायंकाळी. आज फडणवीस साहेबांनी बोललं मला. आज फडणवीस साहेब बोललेत सायंकाळी होऊन जाईल. सायंकाळी होईल. माझा भाजपच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा आहे. ताकदीनिशी सगळ्या गोष्टी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार 2 दिवसात मी. जेवढं होईल तेवढं फोन लावणार. काय असर होईल तुमचा? फक्त सीट आजच पडली हो. वाशिमची सीट आहे शिवसेनेची, आजच पडली असा माझा विश्वास आहे. माझ्या कर्मानुसार, माझ्या कार्यानुसार जे मी 10-15 वर्षांपासून मतदारसंघामध्ये फिरत आहोत त्याच्यावर माझा विश्वास आहे. याचा कोणाला फायदा आहे ते सांगा. BJPला 100% भारतीय जनता पार्टी सीट निवडून येणार.